वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणपतीला विघ्नार्थाला प्रार्थना केलेली आहे, सद्गुरूंनाही प्रार्थना केलेली आहे की आज या स्तोत्राचा अर्थ सांगण्याची धुरा मी सांभाळायचा प्रयत्न करते, तर मला सहाय्य करा। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री मातृपितृभ्यां नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री गुरुदेवताभ्यो नमः। श्री टेंबे स्वामी महाराज की जय। आता तुमच्या लक्षात आलं असेल मी टेंबे स्वामींचं नाव घेतलंय, याचा अर्थ हे त्यांनी रचलेलं स्तोत्र आहे। या स्तोत्राची आपण आधी थोडीशी पार्श्वभूमी समजावून घेऊया। या स्तोत्राचे रचयिता आहेत श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज। त्यांचं मूळचं नाव वासुदेवानंद आहे आणि त्यांना टेंबे स्वामी अशा नावानं सगळेजण ओळखतात। ह्या टेंबे स्वामी महाराजांचा 21वा म्हणजे सन 1911 मध्ये 21वा चातुर्मास कुरवपूरला आला होता। म्हणजे ते सतत भ्रमंती करत असायचे, तर त्यावेळेस हा चातुर्मास कुरवपूरला येण्याचा योग आला आणि भ्रमंतीमध्ये आलेल्या चातुर्मासात ते नेहमी एके ठिकाणी राहतात। म्हणजे नर्मदा परिक्रमा करणारे वगैरे सुद्धा जर मध्ये वाटेमध्ये जर आला एखादा चातुर्मास तर ते एके ठिकाणी वास्तव्य करून, म्हणजे चातुर्मासामध्ये दुसरीकडे कुठेही जायचं नाही, जिथं असाल तिथं थांबायचं, असं परिक्रमेचा नियम आहे। आणि टेंबे स्वामी महाराज तर संपूर्ण भारतभर जवळजवळ भ्रमण करायचा त्यांचा मानस असल्यामुळं सगळीकडे भ्रमंती असायची आणि म्हणून ते त्या चातुर्मासामध्ये कुरवपूरला आलेले होते। कुरवपूरला राहत असताना कोल्हापूरचे एक शेषव काटदरेकर म्हणून एक गृहस्थ त्यांच्या दर्शनासाठी आले। कोल्हापूरचे असल्यामुळं आणि टेंबे स्वामी नरसोबावाडीला वगैरे त्यांचं जे मठ वगैरे आहे, तर ते त्यांना माहीत होते की स्वामींच्या शक्तीची किंवा स्वामींच्या कडून कृपा होण्याची याची कल्पना त्यांना होती आणि त्यामुळे ते त्यांच्या दर्शनासाठी आले। त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं की स्वामी की तुमची कृपा व्हावी, म्हणजे जणू दत्त महाराजच त्यांना कृपा करणार आहेत अशी त्यांची श्रद्धा होती स्वामींवरती। ते म्हणाले की तुम्ही मला एक कृपा कराल का, मी दर्शनासाठी आलोय तुमच्या। का रे बाबा काय आलायस? त्यांनी सांगितलं की मला संतती नाहीये आणि माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे, पण मला संतती नाहीये आणि संतती नाही, त्यामुळे ज्या दोन्ही गोष्टी म्हणजे माझ्याकडे फारशी संपत्ती पण नाहीये पण संतती पण नाहीये, म्हणजे संतती नाही आणि संपत्ती नाही, त्यामुळे मी दोन्हीमुळे मी त्रस्त आहे, माझ्याकडे काही खूप पैसा नाहीये। आणि मग स्वामींनी त्यातून सुटका होण्यासाठी त्यांनी महाराजांना विनंती करायला सांगितली। म्हणजे बघा आपल्या गुरूंना म्हणजे स्वामींना त्यांनी सांगितलं की मी अशा परिस्थितीत आहे, मी संततीहीन आहे, म्हणजे मला संतती व्हावी अशीही माझी इच्छा आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधारावी अशीही माझी इच्छा आहे, यासाठी तुम्ही गुरु महाराजांना म्हणजे दत्त महाराजांना विनंती करा असं त्यांनी सांगितलं। आणि टेंबे स्वामींनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांच्या स्वतःच्या तपस्सामर्थ्याने त्यांनी त्यांच्या पदरामध्ये त्यांच्या मिसेसच्या पदरामध्ये एक श्रीफळ घातलं। कारदगेकर असं त्यांचं आडनाव होतं। त्यांनी त्यांना सांगितलं की तुला संतती होईल आणि तुझं सगळं कष्ट पण नाश होईल, तुला आता कष्ट करायची जास्त गरज राहणार नाही, तुझं जे ऋण आहे ते सगळं फिटेल असं त्यांनी सांगितलं। पुढे त्याचं कर्ज सगळं फिटलं, त्याला अपत्यही झाली, पण नंतर त्यांना असं सारखं वाटायला लागलं की
माझ्या म्हणजे टेंबे स्वामींनी माझ्यावरती कृपा केली, दत्त महाराजांना साकडं घालून मला अपत्यही दिली आणि मला कष्टातून ऋणातून मुक्त केलं, माझं कर्जमुक्तता केली आहे. पण हे सगळं फक्त माझ्या एकट्यापुरतं झालं, म्हणजे मलाच फक्त त्यांनी कृपा केली आहे आणि माझ्यापुरतंच हे सगळं सीमित राहणार आहे. म्हणून त्यांनी महाराजांना विनंती केली, स्वतःचा स्वार्थ बघितला नाही. त्यांनी सांगितलं की या घोर कलियुगामध्ये पापात आणि तापात दोन्हीकडे हे सगळे लोक आहेत, म्हणजे पापही करतायत. आता आपण बघतो समाजामध्ये आपलं कलियुग असल्यामुळे सगळीकडे पापच चाललेले आहेत आणि त्यात तापात पडेल, ताप पण त्याचा होतो. काहीतरी गोष्टी करायला जातात आणि अडकतो माणूस की तापत्रय होऊन बसतं. म्हणजे ह्या घोर कलियुगामध्ये पापात तापात असणाऱ्या भक्तांच्या उद्धारासाठी काहीतरी तुम्ही असं एक स्तोत्र मला रचून द्या की जेणेकरून त्या लोकांना ही त्याच्यातून मुक्तता होईल. म्हणजे जे कोण घोर संकटामध्ये पडलेले आहेत, अपत्य नाहीये, संपत्ती नाहीये किंवा आणि काही आपल्या प्रकृतीच्या तक्रारी व्याधी आहे, म्हणजे ह्या अशा घोर संकटातून नष्ट होण्यासाठी असं काहीतरी स्तोत्र तुम्ही रचा, तुम्ही मला द्या, प्रार्थना केली त्यांनी टेंबे स्वामींना. बघा, म्हणजे करदगेकर जे होते त्यांनी स्वतःसाठी स्वार्थ त्यांचा तो निभालाच होता, कारण त्यांना सगळंच मिळालं होतं. पण त्यांनी आपल्यासाठी, आपल्यासारख्या भक्तांसाठी त्यांनी टेंबे स्वामींना प्रार्थना केली की त्रासाने पीडित लोकांना त्यापासून मुक्त करण्यासाठी एखादे सिद्ध स्तोत्राची तुम्ही लेखन करा. त्यांनी टेंबे स्वामींना प्रार्थना केली. टेंबे स्वामींचे पुष्कळ लेखन आहे, त्यांचे रचना पण खूप आहेत, पद आहेत की जे आपण वरचेवर ऐकतो, वाचतो, अशी माहिती आहे सगळ्यांना. आणि मग त्यांनी टेंबे स्वामींनी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा धावा करण्यासाठी, पठण करण्यासाठी हे स्तोत्र लेखन केलेलं आहे. आता ह्या स्तोत्रामध्ये त्यांनी दत्तगुरूंना आळवणी केलेली आहे की तुम्ही हे स्तोत्र जे पठण करतील, शेवटच्या फलश्रुतीमध्ये त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की जे श्लोक पंचम एतद्यो, 5 श्लोक आहेत, म्हणजे किती छोटस, पण त्या घोर कष्टातून आपल्याला निवारण करण्यासाठी त्यांनी हे स्तोत्र रचलेलं आहे. त्यांनी सांगितलं श्लोक पंचम एतद्यो, हे 5 श्लोक, ह्याच्यात काय लोक मंगल वर्धनम, लोकांचं मंगल, शुभ, चांगलं, सगळं चांगलं होणार, मंगल होण्याचं, वर्धन, वर्धन म्हणजे वाढ, म्हणजे सगळ्या लोकांच्या शुभमध्ये, सगळ्यांच्या कल्याणामध्ये त्यांची वाढ होणार आहे, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. प्रपठे नियतो भक्त्या सश्री दत्त प्रियो भवे, असं त्यांनी शेवटच्या फलश्रुतीच्या श्लोकामध्ये सांगितलंय की प्रपठे नियतो भक्त्या, जो नित्य नियमानं हे स्तोत्राचं पठण करेल तो कसा होणार आहे, सश्री दत्त, म्हणजे श्री दत्तांना, म्हणजे जो भक्ती करणारा, नित्य भक्ती करणारा, नित्य पठण करणारा असा जो त्यांचा भक्त आहे तो सदत्त, म्हणजे दत्तासह तो त्यांना प्रसन्न होणार आहे. श्री दत्त प्रियो वे, म्हणजे त्यांनी सांगितलं त्याची कृपा दृष्टी तुमच्यावर राहणार आहे. दत्तांना प्रिय होणार आहे असा तो भक्त की जो ह्या श्लोकाचं, म्हणजे ह्या स्तोत्राचं पठण नित्य नियमानं करणार आहे, त्याला त्या दत्ताचं सानिध्य, दत्ताचा सहवास, की ज्याच्या योगानं त्याचे सगळे घोर कष्ट सगळे निघून जाणार आहेत, असं त्यांनी त्याला सांगितलं आणि ते या स्तोत्राचं लेखन केलेलं आहे. आपल्यालाही या सामान्य भक्तांना असे बरेच संकट वगैरे येत असतात. अशा वेळेस ह्या स्तोधारण स्तोत्राचं जर आपण पठण केलं, वाचन केलं, त्याच्या आवर्तन केली तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे दत्त संप्रदायामध्ये हे लाभदायक स्तोत्र म्हणून गणलं गेलेलं आहे. आणि दत्त संप्रदायामध्ये हे स्तोत्र विशेष करून म्हटलं जातं. अनेक आवर्तनं केली जातात, अनेक पारायणं केली जातात आणि त्यामुळं दत्त भक्तांना त्याचा अनुभवही भरपूर आलेला आहे. कारण दत्तप्रभूंची त्यांच्यावरती सदैव कृपा राहते आणि त्यांना हे प्रार्थना करून, म्हणजे टेंबे स्वामींनी स्वतः प्रार्थना केली दत्तगुरूंना की तुम्ही
त्या सगळ्या माझ्या भक्तांना भक्तांच्या सहवासामध्ये राहा, जे हे स्तोत्र पठण करणार आहे त्यांच्यासाठी. आता आपण प्रत्यक्ष स्तोत्राकडे जाऊया. स्तोत्रामधला पहिला जो श्लोक आहे, छोटासा श्लोक असल्यामुळे आपल्याला फार काळ काय करावं घेता येणार नाही. पहिला श्लोक त्यांनी सांगितलाय, श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारीन सुकीर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. बघा किती नम्रता आहे टेंबे स्वामींकडे. त्यांना एवढं दत्तगुरु प्रसन्न होते, पण तरी सुद्धा त्यांनी काय म्हणले की घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. अस्मान म्हणजे मला मी तुला नमस्कार करतोय, पण मी कसं आहे, घोरात कष्टात आहे. म्हणजे मी अतिशय संकटामध्ये सापडलेल्या अशा घोर कष्टामध्ये असताना तू माझी सुटका कर. अस्मात नमस्ते, मी तुला नमस्कार करतोय, पण अशा संकटातून माझी सुटका कर. हा शेवटच्या चरणाचा अर्थ आहे. पहिल्या चरणामध्ये ते काय म्हणते, श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव. आपल्याला माहितीये दत्ताचे अवतार भरपूर आहेत. म्हणजे दत्तावतारामध्ये हे त्यापैकीच एक टेंबे स्वामी सुद्धा दत्तावतार म्हणून पण काही वेळेला समजले जातात. गरुडेश्वरला वगैरे सुद्धा त्यांचं वास्तव्य बरेच काळ होतं. आणि ह्या दत्तात्रेयाचं वर्णन त्यांनी ह्या श्लोकामध्ये, श्रीपाद श्री वल्लभ त्वं सदैव, तुम्ही नेहमी आहात कसे, श्री दत्तास्मान म्हणजे दत्त रूपामध्ये तुम्ही आहात. तुमचा भाव ओळखून पाहि देवाधिदेव, म्हणजे ह्या देवाधिदेव दत्तगुरु जे आहेत त्यांना मी श्रीपाद श्री वल्लभ दत्त ह्या सगळ्या स्वरूपामध्ये मी पाहते. भावग्राह्य, आणि तू माझ्यामध्ये असणारा भाव ओळखून, भावग्राह्य म्हणजे तू ग्राह्य धर. मी ज्या भावानं तुला आळवतोय किंवा ज्या माझ्या तन्मयतेनं किंवा ज्या निष्ठेनं मी हे जे स्तोत्र पठण करतोय ते तू ओळख, भाव ओळखून क्लेशहारीन सुकीर्ते. आता तू कसं आहे, सुकीर्ती आहेस. म्हणजे दत्तगुरु हे आपल्या भक्तांवर कृपा करणारच आहेत म्हटल्यावर ते सुकीर्ती आहेत, पण तू काय कर, क्लेशहारी. तू मात्र माझ्या सर्व दुःखांचं निवारण कर, नाहीसे कर सगळी दुःख. म्हणजे त्या श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे तुम्ही या सगळ्या रूपामध्ये आहात. श्रीपाद रूपामध्ये, श्री वल्लभ रूपामध्ये दत्तगुरु आहेत. बरेच ठिकाणी दत्ताची स्थानही आपल्याला माहिती आहेत. मग जिथं जिथं ते आहेत त्या सगळ्या दत्तगुरूंना त्यांनी प्रार्थना केली की दत्त महाराज, ते स्वतःही दत्त महाराजांचे भक्त होते आणि त्यामुळे त्यांनी म्हणले की तुम्ही भावग्राह्य, माझा जो मनामधला भाव आहे तो तुम्ही ओळखा आणि माझी सगळी संकट, सगळ्या दुःखांचं निराकरण करा, ते सगळी नाहीसे करा. कारण का, घोरात कष्टात, मी आता घोर कष्टामध्ये पडलेले, मला अतिशय अडचणीमध्ये मी आहे आणि त्या अडचणी दूर करून प्रथम तू मला या कष्टातून, घोरातून नाहीसा कर आणि माझा उद्धार कर. बघा म्हणजे स्वामी महाराजांनी किती आत्मीयतेनं दत्त महाराजांच्याकडे प्रार्थना केली आहे की माझा उद्धार कर. म्हणजे कोणाचा, अशा भक्ताचा की जो अगदी कळकळीनं विनवून अतिशय चांगल्या भावनेनं तो तुझी भक्ती करतोय, हे स्तोत्र म्हणतोय, अशा सर्व भक्तांना, कारण तू सुकीर्ती आहेस, तुझी कीर्ती सगळीकडे आहे. दत्तगुरूंची कृपेचे भरपूर उदाहरणं आहेत आणि भरपूर सगळ्यांना त्याचा अनुभव पण आलेला असतो. म्हणून ते म्हणतात की तू असा कीर्तिमान असणारा जो दत्तात्रेय आहेस, तू या माझ्या घोर कष्टातून माझा उद्धार कर, त्याच्यातून माझी सुटका कर, अशा तुला माझा नमस्कार असो, असं टेंबे सांगू. कारण श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तात्रयांचेच अवतार आहेत आणि श्री दत्त अशा नावांनी तू कीर्तिमान आहेस. हे दत्ता, देवादिदेवा, आमचे भाव तू ओळखून आमच्या दुःखांचं हरण कर. कारण हे देवादिदेवा अस्मान पाहि. आता अस्मान म्हणजे हा शब्द जो वापरे, उद्धरास्मान नमस्ते, म्हणजे आमचं तू रक्षण कर. आम्ही तुला नमस्कार करतोय, तू आमचं, अस्मान म्हणजे माझं, आमचं. त्यांनी फक्त माझं असं म्हटलेलं नाही, तर मम किंवा असं म्हटलं नाही, अस्मान आमचं. म्हणजे जे भक्त तुझी स्तुती करतायत, हे
स्तोत्र पठण करतायत त्या सगळ्यांचं तू उद्धार कर, घोर कष्टातून तू आमचा उद्धार कर, आमची सुटका कर. अशा तुला आम्ही म्हणजे असा तू आहेस कीर्तिमान असणारा, अशा तुला माझा नमस्कार असो. असं त्याने उत्स्फूर्तपणे हे पहिलं श्लोक या स्तोत्रामधला त्यांनी रचलं. दुसऱ्या श्लोकाकडे जाताना दुसरा श्लोक असा आहे, त्वन्नो माता त्वं पिता दीपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. हे घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते ही जी ओळ आहे ही प्रत्येक श्लोकामध्ये येणारच आहे. 5 श्लोकांमध्ये उद्धर अस्मान, त्याच्या उद्धरास्मान असा शब्द वापरलेला आहे. तर उद्धर आणि अस्मान, आमचं रक्षण कर, आमचा उद्धार कर, असं तिथं संधिफोड आहे. त्वन्नो माता, त्वन्नो माता त्वं पिता दीपस्त्वं. त्वं म्हणजे तू, नो माता, नो म्हणजे आता इथं नो म्हणजे नाही असा अर्थ नाहीये. तर तू आमची माता पण आहेस, तूच आमची माता आहे आणि तूच आमचा पिता आहेस. त्वं नो माता त्वं पिता दीपस्त्वं. आता इथं दीपस्त्वं अधिपतीस्त्वं अर्थ आहे तिथं. पिता तो अधिपती, आप्त पित आप्त म्हणजे तिथं माता आहे, पिता आहे आणि सगळे आप्त आहेत. दीपस्त्वं आणि तू त्याशिवाय काय अधिपती आहेस, म्हणजे सगळ्यातला श्रेष्ठ सर्वस्व तूच आहेस. म्हणजे आमचे माता पिता तूच आहेस, आमचे गुरुबंधू तूच आहेस, आमचे आप्तेष्ट सगळे तूच आहेस, माझे प्रियजन सगळे तूच आहेस आणि तूच आमचा सर्वस्व आहेस. त्वं पिता दीपस्त्वं, तू आम्हाला दीपासारखं मार्ग दाखवणारा आहेस, वाटाडे आहेस आमचा, तूच आमचा सर्वस्व आहेस. आणि आता पुढे जाऊन सांगतात त्राता योग, त्राता योग. तर तू काय करतोयस, तूच आमचा सर्वस्व आहेस आणि तूच आमचा योगक्षेम चालवणारा आहे. म्हणजे योगक्षेम कृत सद्गुरु तू आहेस, तू सद्गुरु आहेस आमचा आणि त्यामुळे आमचा योगक्षेम सगळं चालवतो. आपल्याला गीतेमध्ये पण त्यांनी सांगितलंय भगवंतांनी की तुम्ही फक्त माझं नामस्मरण करा, माझी आठवण ठेवा, तुमचा योगक्षेम वहाम्यामचं सर्व काम तो करतोय. तेच वर्णन इथं स्वामींनी केलंय. स्वामी म्हणतायत की तू सर्वस्व आहेस, तू आमचा योगक्षेम चालवणार आहे, योगक्षेम कृत असा तू सद्गुरु आहेस. म्हणजेच अनन्यास चिंतयन्तो माय ये जना परिपासते तेषाभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, असं आपल्या गीतेमधली ओळ आहे. अध्याय 9 22वा श्लोक जो आहे की न मिळालेला देणारा, अनन्यास चिंतन जे नाही मिळालेला पण तो देणारा आणि असलेल्यांचं काय करतोय रक्षण करणारा, असा अर्थ तिथं आहे. अनन्या चिंतयन्तो माय ये जना पर्युपासते तेषाभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे ज्यांना काहीच नाहीये त्यांना तू सगळं देतोच आहे, त्यांच्यावर तू कृपा करतोय आणि ज्यांच्या जवळ आहे त्यांचं रक्षण करण्याचं काम सुद्धा तूच करतोय. म्हणजे समजा खूप आहे म्हणून जर आपण घमेंडीमध्ये अभिमानानं आपण जर ते गर्वानं उधळायला लागलो तर त्यावेळेस तो त्याचं रक्षण करणार नाही. पण तेच जर तुम्ही त्या सद्गुरूंची आठवण ठेवली तर तुमचा योगक्षेम योग्य तऱ्हेनं चालवायचं काम तो भगवंत करतोय. इथं आता गुरु आणि हे गुरुच आपलं सगळं करणार आहेत असं या स्वामींना अपेक्षित आहे. इथं गुरु आणि सद्गुरु ह्याच्यात त्यांनी थोडासा एक फरक सांगितलेला आहे. कारण त्या ओळीमध्ये ते म्हणतात त्राता योग क्षेमकृत सद्गुरुस्त्वं, म्हणजे तुम्ही गुरु तर आहातच, आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती जो ज्ञानानं वयानं आहेत त्यांना आपण गुरु मानायला काही हरकत नाही. आपण तर म्हणतो दत्तांनी 24 गुरु केले, एक माशीला गुरु केले, एक गुंग्याला गुरु, म्हणजे साध्या गोष्टींना सुद्धा गुरु केलेला आहे. म्हणजे ते इतके ज्ञानी होते का ते नाही, तर त्यांचं जे कार्य आहे त्यांच्यामध्ये असणारे जे गुण आहेत त्या गुणांना त्यांनी गुरु केलेलं होतं की त्यांच्यातले ते सगळे चांगले गुण
माझ्याकडे यावेत अशी तिथं अपेक्षा होती. आणि म्हणून गुरु आणि सद्गुरूमध्ये थोडासा फरक आहे. गुरु म्हणजे मार्गदर्शक वाटण्याचे काम करणारा असतो, म्हणजे तो पत्ता सांगणारा असतो. म्हणजे आपल्याला समजा आपल्याला एखाद्या नवीन कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आपल्या मुलाला, तर मग एखादा जण सांगतो की अहो नाही, ते कॉलेज चांगलं आहे, तिथं जावा, अगदी छान आहे, आपल्या घरापासून जवळ आहे, तुमच्या मुलाला काही त्रास होणार नाही, शिक्षण पण चांगलं आहे आणि सगळे शिक्षक चांगले आहेत. म्हणजे आपल्याला मार्ग दाखवतो तो माणूस, म्हणजे जर कोण आपले फ्रेंड्स असतील ते. मग आपण तिथपर्यंत जातो आणि त्या मार्गदर्शनानुसार आपण त्या ऍडमिशन घेतो किंवा योग्य प्रकारचा मार्ग दिसतो. किंवा आता एखाद्याला समजा कॉलेजला जायचंय आणि जर समजा शिष्यवृत्ती हवी आहे किंवा कर्ज हवंय, तर त्यावेळेस एक जण आपल्याला सुचवतात की तुम्ही अमुक बँकेत जावा, तिथं चांगला सल्ला देतात आणि तुम्हाला योग्य पद्धतीनं हे सगळं तुमचं संकट निवारण होईल, म्हणजे तुम्हाला योग्य मार्ग दाखवला जाईल. मग एवढ्याशा पगारावर मला मिळणार का कर्ज, अशा शंका तुम्ही घेत बसू नका, तुम्ही त्या बँकेत जावा, ते योग्य मार्ग दाखवू. हे जे काम आहे हे गुरु करत असतात. योग्य मार्गदर्शन करण्याचं काम, योग्य पत्ता सांगण्याचं, म्हणजे कुठं जायचंय. म्हणजे समजा आपल्याला अगदी आपलं मन अशांत झालेलं आहे, एखाद्याच कोणतरी आपल्याला सांगतंय की अगं तिथे एक रामाचं देऊळ आहे ना, तिथं जाऊन एक तासभर बसून ये, तिथं भजन बिजन असतं, त्या ऐकलेस की डोकं शांत होईल. हे जे आहे हे काम गुरु करत असतात. आणि सद्गुरु हे काय करतात आपल्याला, तर सद्गुरु जे आहे ते आपल्याला स्वानंदाची आणि आनंदाची अनुभूती देतात. आणि याचा अनुभव आपण जेव्हा आपल्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये राहतो, एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा काही तिथं साजरे होणाऱ्या सणांच्या निमित्ताने आपण जर तिथं राहिलो, तर आपल्याला तिथं मिळणारा जो आनंद आहे तो एक वेगळीच अनुभूती देऊन जात असतो. कारण त्यावेळेस आपल्याला ह्या बाकी सगळे, म्हणजे तो फक्त स्वतःपुरता असतो. सद्गुरूंनी दिलेला स्वानंद म्हणजे स्वतःसाठीचा आनंद, तो फक्त स्वतःपुरता असतो. पण गुरूंनी जो मार्गदर्शन केलेलं असतं तो आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या, अवतीभोवतीच्या लोकांच्या समाधानासाठी, आनंदासाठी त्यांनी मार्ग दाखवलेला असतो. आणि ही स्वानंदाची अनुभूती जी आहे हे फक्त आपल्याला सद्गुरू देऊ शकतात. आपल्याकडे बरेच जण गोंदवलेकर महाराजांचे भक्त आहेत आणि ते तिथं 10 दिवस उत्सवामध्ये राहून काही जण आलेले आहेत. किंवा कोणी आता दत्त जयंतीचा, आता संध्याताई दत्त जयंतीच्या उत्सवामध्ये तिथं त्यांच्या सद्गुरूंच्या तिथं जाऊन राहत होते. तिथं राहत असताना आपल्याला बाकी सगळ्या आपल्या संसाराचा विसर पडतो. आपण त्याच्यामध्ये अडकत नाही की आज त्यांनी जेवले असतील की नाही, घरात मुलांनी काय केलं असेल, तो वेळेवर आला असेल की नाही, ह्याची चिंता आपल्याला राहत नाही. आपण अगदी मनापासून तिथं त्या सेवेमध्ये, त्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये राहतो आणि आनंद घेत असतो. आणि इथं त्या सद्गुरूंचं अनेक वैशिष्ट्य असतं की त्यांना ते स्वतःची तुमची ओळख करून देतात की तू इतका वेळ नामस्मरण करू शकतीस, तू सेवा करू शकतीस, तुझ्यामध्ये ती शक्ती आहे. म्हणजे मला त्रास होतो, मला भूक आवरत नाही, मला शुगर आहे, वेळेवर खायला पाहिजे, वेळेवर प्यायला पाहिजे, ह्याची आठवणही त्यांच्या सानिध्यात होत नाही. ते सद्गुरू असतात आणि त्यामुळे स्वतःची स्वस्वरूपाची ओळख ते आपल्याला करून देतात. आणि हा अनुभव मी स्वतः जेव्हा गोंदवल्याला 10 दिवस नाही, मी तर 15-20 दिवस जवळजवळ राहिले होते. कारण आधी मी नुसतं महाराजांच्या दर्शनाला गेले, दासबोध लिहिलेला त्यांच्या ह्याला चरणाशी लावून आणायचा त्या समाधीला म्हणून गेलेले होते. ते झाल्यावर तिथं पुढे राहिले आणि 10 दिवस राहिले. पण एकही क्षण असा गेला नाही की मला महाराजांची आठवण नाही किंवा नामस्मरण मुखामध्ये नाही. तेव्हा बाकीच्या कुठल्याही गोष्टींची, म्हणजे आपल्याला शुगर आहे, बीपी आहे, गोळी घेतली नाही, गोळी घेतली, काय झाले, काही नाही. जेव्हा आठवण होईल ते आपली पूर्ण काळजी घेत असतात. आपल्याला वेळेवर औषध गोळ्यांची आठवण करतात सगळं. कारण त्यावेळेस त्यांच्या सानिध्यामध्ये आपण असतो, त्यामुळे आपण संपूर्णपणे त्यांच्यावर आपल्याला सोपून दिलेलं असतं. आणि वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला त्याचा स्वतः अनुभव आलाय की जाताना जेवढी आमची शुगरची लेवल होती, तिथं रोज गोड खायला असायचं, वेळोवेळी जेवण व्हायचं,
तिथं 24 तास आम्ही त्या नामस्मरणाच्या ह्याच्यामध्ये असायचो. पण जेवढी जाताना शुगरची लेवल होती तेवढीच आल्यावर होती. याचा अर्थ ते सद्गुरू आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून देतात की तू तुझे हे दुःख बिख्ख जे आहेत ना, तुझं तू म्हणतोयस की मला हे आहे त्रास, ते त्रास आहे, ते किरकोळ आहेत. तू फक्त माझ्या सानिध्यात सदैव आहेस असं समज. तुझी सगळ्या व्याधी आपोआप कमी होतील. मग आपोआप आपल्याला वेळेवर गोळी घ्यायची आठवण होती, वेळेवर सगळं जेवण खाण मिळतं. हे जे आहे हे सद्गुरू आहे. आणि योग्य मार्ग दाखवणारे, पंथ दाखवणारे वाटाडे जे आहेत ते म्हणजे गुरु आहेत. म्हणून हा छोटासा फरक गुरु आणि सद्गुरू. आणि श्री दत्त हे जे आहेत हे आमचे सद्गुरू आहेत. आपण त्यांचं नाव सदोदित घेतलं ते आमचे त्राता आहेत. आम्हाला जो काही त्रास आहे त्या त्रासांचं हरण करणारे असे ते त्राता आहेत. त्या त्रासातून तारणहाराचं कार्य हे सद्गुरू म्हणजे हे दत्त महाराज करतायत. हेच या श्लोकामध्ये ते त्राता योगक्षेम कृत सद्गुरु स्वम. त्राता आहेत तुम्ही योगेश्वर आहात. म्हणजे जणू काही भगवंतच महाराजांच्या रूपामध्ये आहेत आणि ते तुमचे सगळं योगक्षेम पण चालवतात आणि तुमच्या त्रासांचं हरणही करताय. म्हणून पुढे ते सांगतायत त्वम सर्वस्वम न प्रभो विश्वमूर्ते. पुढे हे विश्वप्रभो मूर्ते संपूर्ण विश्वाची बघा. आणि दत्तगुरूंच्या मूर्तीमध्ये 3 मुख आहेत. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी 3 मुख असल्यासारखे आहेत. आणि त्यामुळे म्हणजे काय संपूर्ण विश्वात्मक मूर्ती म्हणजे ती सद्गुरूंची आहे. आणि विश्वाची मूर्ती आहे ह्या दत्तात्रयांमध्ये ती सामावली आहे. कारण त्यांना 3 मुख आहेत. आणि त्यामुळं म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही करण्याची शक्ती, तिन्ही ते करू शकण्याचं सामर्थ्य दत्तगुरूंमध्ये आहे. त्यामुळे या 3ही कारक गोष्टी ते आहे त्या सर्व ह्या एकाच मूर्तीमध्ये सामावलेल्या आहेत. एकाच मूर्तीमध्ये आहे दत्तगुरूंच्या. म्हणजे त्यासाठी वेगळा शंकराची भक्ती करायला नकोय किंवा आपल्या भगवंतांची कृष्णाची भक्ती पण करायला नकोय, कुणाचीच नाही तर, किंवा ब्रह्माची वेगळी भक्ती करायला नकोय. हे 3ही देव मिळून म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय करण्याचं कार्य जे आमचे भगवंत जे जे देव करतायत त्या सगळ्यांचं एकात्मकता सामावलेलं हे दत्त महाराजांची मूर्ती आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलंय त्वम सर्व, तुम्ही सर्व आहात. सर्व आहात, संपूर्ण विश्वाची तुम्ही मूर्ती आहात. तुमच्यामध्येच हे दत्तात्रयांमध्येच ते सामावलेले आहात. म्हणून ते सांगतात त्वच सर्वस्वम न प्रभो विश्वमूर्ते. प्रभू तुम्ही सगळं आहात. त्या मूर्तीमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश सामावलेले आहेत आणि तूच आमचा सर्वस्व आहेस. तू हे प्रभो तू सर्वस्व आहेत. पश्चादित्यान वसुन रुद्रान अश्विनो मरुतश्चता भौन्यद्वाणी पश्चाच्चर्याणी भारत. गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय की गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवतात तेव्हा सांगतात की मी आदित्य आहे, मी मरुद्गण आहे. हे भारता म्हणजे हे सृष्टीचा लय माझ्यात होतं आणि सृष्टीची निर्मिती सुद्धा माझ्यातच होते. हेच ते सांग, हे तू जाणून घे. हे जसं ते सांगतायत तेथेही संपूर्ण विश्व आहे हे दत्तमूर्तीमध्ये सामावलेले आहे. हे आपणही समजून घ्यायचे. दत्ताला 3 मुख आहे. त्याचा अर्थ सगळ्या विश्वाचं उत्पत्ती, स्थिती, लय करण्याची कार्यक्षमता त्या एका महाराजांच्या, दत्त महाराजांच्या सामावलेली आहे. आणि अशा विश्वमूर्ती असणाऱ्या दत्तात्रेय प्रभूंना माझा नमस्कार आहे. आणि त्यांनी माझं घोर कष्टातून उद्धरण केलं पाहिजे, माझा पाप ताप नाहीसा केला पाहिजे. अशा त्या दत्तगुरूंना माझा नमस्कार असो. स्वामींनी दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांचं विश्वात्मक रूप प्रगट करण्याचा म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते विश्वामध्ये सामावलेले आहेत. त्यांचं रूप कसं आहे तर ते त्रिगुण म्हणजे 3ही देव त्यांच्यामध्ये सामावलेले आहेत. हा दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी प्रयत्न केलाय. पेंडे स्वामींनी आहे. आपणही तेच बघायचंय की त्या दत्त, म्हणून काही जण म्हणतात की दत्त महाराजांची उपासना केली तर सगळ्या देवांची म्हणजे कृष्णाची वेगळी करायला पाहिजे, शिवाची वेगळी करायला पाहिजे अशी गरजच नाहीये. त्यामुळे दत्त महाराजांची उपासना अर्थात ती कडक आहे पण तितकीच ती प्रभावी आहे असंही म्हटलं जातं. तुम्ही बघा बऱ्याचशा गावांमध्ये दत्ताची देवळं कुठेही नाही असं कधी होत नाही. एक मारुतीचं देऊळ आणि एक दत्ताचं देऊळ
हे नेहमी असतात, कारण मारुती हा आपल्याला बलवान करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. आणि दत्त महाराज तर सगळे कौटुंबिक, म्हणजे हे विश्वाची माझे घर आणि त्या विश्वाचा पालन करतात, हे दत्तगुरु आहेत. अशा अर्थानं इथं स्वामींनी ह्या श्लोकामध्ये विश्वमूर्ते असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. तिसरा जो श्लोक आता आहे, पापम तापम व्याधिमाधिंच दैन्यम भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं तातारन्नो त्रातारन्नो वीक्षैशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. हे काय सांगतायत आता पुढे स्वामी सांगतायत, हे दत्तात्रेय, पाप ताप आपण दासबोधामध्ये पण बघितलंय, गीतेमध्ये पण बघितलंय, आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक ही जी ताप आहेत, ही सगळी पाप ताप जी आहेत, ही सगळं कोण करते? त्रिविध ताप नाश करण्याचं, पाप आपल्याकडून घडणार कळत कळत सुद्धा आपल्याकडनं पुष्कळ पाप घडत असतात, ती सगळी नाश करण्याचं काम हे दत्तात्रेय करतात. व्याधी, त्यांनी सांगितले व्याधी माधींचे दैन्यम, जे शारीरिक पीडांचाही नाश करतात, आणि आधी म्हणजे आपल्या मानसिक त्रास जो असेल तो पण, त्या म्हणजे मानसिक विकार जर आपल्याला काही असले तर त्याच्यातून सोडवण्याचं काम पण करतात, आणि शारीरिक पीडा असतील तर त्याच्यातून सोडवण्याचं काम करतात. आपल्याकडे बघा, गाणगापूरला ज्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे किंवा ज्यांना भूतपिशाच्यानं त्रास दिलेला आहे, असे जर काही लोक असले तर आपण त्यांना गाणगापूरला घेऊन जातो, आणि तिथं ठराविक वेळेला त्यांना तो अंगारा लावणं किंवा ते भजन त्यांच्या कानावर पडणं, ते आरती नैवेद्य हे जर त्यांना मिळालं तर आपोआपच त्यांची जी मानसिक व्याधी आहेत, मानसिक संतुलन जे ते बिघडलेलं आहे ते त्याच्यातनं पार होतात. मानसिक संतुलन बिघडायचं कारण काय असतं, तर आपलं इतकं मन नाजूक आहे, त्याच्यावरती सगळ्या गोष्टींचा परिणाम लगेच होत असतो, आणि ते दूर करण्याचं काम सुद्धा, म्हणजे मानसिक व्याधी पण दूर होत आहेत आणि शारीरिक व्याधी पण, म्हणून व्याधी माधी असं म्हटलेलं आहे. म्हणजे व्याधीम आणि आधीम दोन्हींचे दैन्य. आता दैन्य म्हणजे काय, अर्थातच आपल्याला जे काही वाईट दुर्दशा आलेली आहे ते दैन्य, म्हणजे आपल्याला चांगलं लिहू शकत नाही, चांगलं खाऊ शकत नाही, अशा तऱ्हेचं दैन्य, दारिद्र्य. कारण आपल्याकडून पैशाची कमतरता असेल तर असं दुःख, दैन्य, दारिद्र्य ह्याचाही नाश हे दत्तगुरु केल्याशिवाय राहत नाहीये. पुढे जाऊन आणखीन ते सांगतायत, त्रातारन्नो वीक्ष ईशास्त जुळते. त्राता, आता ईशा आता पुढच्या शब्दाचा अर्थ आपण बघूया. ईशास्त जुळते. आता ईशास्त जुळते म्हणजे काय? ईश म्हणजे परमेश्वर, अस्त म्हणजे नाही सोडा, जुळते म्हणजे हे परमेश्वरा, तुझ्याशिवाय माझं या त्रासातून कुणीही सोडवू शकणार नाही, तुझ्याशिवाय कोणी नाहीये मला, तूच याच्यातनं मला सोडवू शकणार आहे. आणि त्याच्या आधीची ओळ काय आहे? त्रातारन्नो. आता आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं होतं की तो त्राता आहे, म्हणजे ताप हरण करणारा आहे, आपल्या त्रासातून आपली मुक्तता करणार आहे. म्हणून अनाठाई भीती जर मनामध्ये एखादी असेल तर त्या भीतीचा नाश करून, त्याचा क्लेश करून, आपल्याला ज्या काही क्लेशहारी गोष्टी असतात त्याचा त्रास होत असतो, आपण बघतो साध्या साध्या गोष्टी असतात, आपल्याला छान आपण राहत असतो एखाद्या घरामध्ये, पण मुलं म्हणतात नाही नाही आता मोठा फ्लॅट घ्यायचा, आपण तिथं जायचं, आपल्याला इथलं सगळे सोयरे किंवा आपले मित्रमैत्रिणी जम बसलेला असतो, ओळखी झालेल्या असतात, त्या वातावरणाची आपल्याला सवय झालेली असते, आणि मग आपल्याला तिथून सोडून आपल्याला दुसरीकडे जायचं असतं, आपल्या मनाला क्लेश होत असतात. कुणाचंही असंच आहे, म्हणजे इव्हन नोकरीमध्ये सुद्धा ते एखाद्या ठिकाणी जम बसलेला असतो, त्या ठिकाणी ते मन रमलेलं असतं आणि एकदम बदली झाली, दुसऱ्या ठिकाणी जायचं, तर कशी माणसं असतात, कसे साहेब असतात, काहीच कल्पना नसते. हा जो क्लेश आहे मनाचा, हा क्लेशाचा सुद्धा नाश करण्याचं कार्य ह्या सद्गुरूंच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळं अनाठाई भीती, अनाठाई दुःख करण्याचं जे आपण करत असतो, कारण त्यांच्यावरती आपण संपूर्ण चोपून टाकायचं की महाराज तुम्हालाच काय करायचंय ते करा. आम्ही जेव्हा कोल्हापूरहून इथं पुण्यात आलो,
तेव्हा मला अशी भीती वाटली होती की पुढे एवढं मोठं शहर कोल्हापुरात, तिथं मी महालक्ष्मीला साकडं घालून आले. ते म्हटलं, बाई तुझ्या दारातून आता तू आम्हाला लोटून इकडे या मोठ्या शहरात पाठवते, आमचं कसं व्हायचं आता? म्हणजे आपल्याला भीती असते मनामध्ये की ह्या शहरामध्ये आता आपला कोणी ओळखीचं नाही, काही नाही, कसं होणार? पण आपोआपच ती मार्ग दाखवत जात. तसं हे दत्त महाराजांना म्हणतायत की तुम्हीच आहात की अनाठाई असणारी आपली जी ही भीती आहे तिचाही ते नाश करतात, आपला जो त्रास आहे त्याचाही नाश करतात, दुःखांचा नाश करतात. हरा, हरा म्हणजे इथं काय, हरण करणारा. हरा म्हणजे इथं हर म्हणजे महेश किंवा शिव असा अर्थ नाहीये, तर हरा म्हणजे तो ते नाहीच करतात, म्हणजे लवकरात लवकर. यातावरनो वीक्ष ईशास्त जुरते म्हटले, आणि भीती क्लेशत्वम हराशुत्वदन्या. तूच एकमेव असा आहेस की माझ्या मनामध्ये असणारी भीती, माझ्या मनामध्ये असणारे क्लेश, हे सगळं तूच एकमेव नष्ट करण्याची ताकद, आणि तेही कसं, लवकरात लवकर. हराशुत्वदन्या म्हणजे अगदी क्षणभरामध्ये पटकन दूर करण्याचं सामर्थ्य, लवकरात लवकर नष्ट करण्याचं सामर्थ्य महाराजांमध्ये आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अशा घोरातनं तूच फक्त आमचं रक्षण कर, अशा तुला मी नमस्कार करतो आहे, असं ह्या स्तोत्रातील ह्या 3ऱ्या श्लोकामध्ये त्र्यंबे स्वामींनी रचना केलेली आहे. म्हणजे आपल्या वतीने ते महाराजांना सांगतायत, दत्तगुरूंना, कारण त्यांना माहितीये की दत्तगुरु नक्कीच आपल्या भक्तांच्या या सगळ्या क्लेश, पीडा सगळं नाहीस करणार आहे. आणि ईश म्हणजे पीडाहरी नाही, नाश करणारा असे हे देवता आहे. तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? आपण पण आपल्या सद्गुरूंना हेच सांगायला पाहिजे की तुमच्याशिवाय माझ्याकडे मला दुसरं कोण आहे? जरी पाहुणे रावळे मुलं बाळ कुणी असलं तरी सुद्धा त्या सगळ्यांपेक्षा हे भगवंता, हे परमेश्वरा, हे ईशा, तूच मला एकमेव आहेस की जो मला या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर काढेल आणि मला स्वांत सुख म्हणतो आपण त्याला, किंवा स्वानंद म्हणतो, तो तू देणार आहेस. हीच खात्री इथं स्वामींनी आपल्याला दिलेली आहे. 4था श्लोक जो आहे, 4था श्लोक असा आहे, नान्यत्राता ना पिदाता न भरता त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्य म्हणजे न अन्य, इतर कोणीही, नान्य त्राता दुसरा कोणीही त्राता नाहीये, न दाता नाही म्हणजे कुणीही दाताही नाहीये, आणि न भरता पण म्हटलेलं आहे म्हणजे कुणी घेणारा नाही, कुणी देणार, तुझ्याशिवाय कोणीच नाही रे. कारण का, तूच आम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर काढणार आहे. आमचे जे घोर कष्ट आम्हाला पडलेले आहेत, घोर संकट आमच्यावर जे येऊन पडलेले आहेत, तर त्यासाठी तूच आम्हाला एकमेव याच्यातनं बाहेर काढणार, कारण तूच आहेस, दुसरा कुणीही नाही, त्राता नाहीये, तुझ्याशिवाय तर कोणीही आम्हाला या संकटातून तारू शकत नाही. नापी दाता न भरता, दाता आता देणारा आहेस तू, म्हणजे तू नुसतं तुझी भक्ती फक्त करून घेतोस असं नाही, तर तू आम्हाला सगळं देतो पण आहेस. आणि न भरता म्हणजे इप्सित देणारा आहेस, नुसतं देणारा नाही, इप्सित म्हणजे आम्हाला जे योग्य हवंय ते देणारा तू आहेस. आणि त्यामुळं काय म्हटले, त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता. म्हणून त्यांनी सांगितलं, इप्सित देणारा, इच्छित देणारा असा तू दाता आहेस, देणारा आहेस आणि रक्षण करणारा आहेस. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये एक प्रमुख कर्ता यजमान पुरुष असतो आणि तो सगळ्या घरातल्या सगळ्यांचं रक्षण, म्हणजे कसं, सगळ्याच प्रकारे कोणी आजारी पडलं तर त्यांना दवाखान्यात नेणं आणणं किंवा आपल्या सगळ्यांचं पालन पोषण करणं, हे करण्याचं कार्य जसं यजमान म्हणजे प्रमुख कर्ता पुरुष करत असतो, तसं या विश्वात्मक देव जो आहे हा दत्तगुरु, हा विश्वमूर्ती देव काय करतोय, आपल्या सगळ्यांना इच्छिलेलं देणारा पण आहे आणि आपल्या सगळ्यांचं रक्षण करणारा सुद्धा तोच आहे. त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता.
म्हणजे तू कसा आहे, तूच एकमेव असा आहेस की शरण्य, मी तुला शरण जाणार आहे, योग्य. जे तुला जर मी शरण आलो तर तूच मला देणारा आहेस, रक्षण करणारा आहेस, आणि तुझ्याशिवाय मला दुसरं कोण आहे, हेच त्यांना सांगितलं. तुलाच आम्ही शरण आलेलो, शरण्योक हरता, कारण आमच्या संकटाचं हरण तूच करतोय, करणार आहेस याची खात्री मला आहे, म्हणून मी तुला शरण आलेलो आहे. कुर्वात्रेयन पुढे त्यांनी म्हटलेलं, म्हणजे तू अकहर्ता, पाप आणि कष्ट हरण करणाराच आहेस, तुला मी शरण पण आलेलो आहे, कष्ट हरण करणारा तू आहेस. आता पुढं कुर्वात्रेय, तू काय कर, कुर्वा अत्रेया अनुग्रह, आणि पूर्ण राह, म्हणजे हे जगन्यंत्या. अत्रेया, अत्रेया म्हणजे दत्तगुरु, अत्रेय 3 मुख असलेले असे आहेत ते. अत्री ऋषींपासून निर्माण झालेला पुत्र अत्रेया, म्हणजे तू आमच्यावर दत्तगुरु अत्री ऋषींचे पुत्र आहेत असं म्हटलं जातं. ती कथा पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनुसयेकडं भिक्षा मागायला आलेले वगैरे, आणि ते 3 बाळ 3 एकत्र झाले आणि त्यांचं दत्त महाराजांची निर्मिती झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की अशी आम्हाला, म्हणजे अनुसयेकडे त्यांनी मागणी केली की ज्या याला अग्नीचा स्पर्श नाहीये असं अन्न तू आम्हाला दे, आणि म्हणून तिने स्वतःच्या पदराखाली घेऊन त्यांना, त्या बाल शिशूंना दुग्धपान केलेलं होतं. आणि अशी कृपा त्या अनुसया मातेची त्याच्यावर झालेली आहे. तिच्यावरती पण खूप कृपा महाराजांनी केली, आणि ते 3ही ऋषी, म्हणजे हे 3ही गुरु एकत्र झाले आणि ते दत्त महाराज बनलेले आहेत. म्हणजे अत्रेय ऋषी, पूर्वात्रेय म्हणजे अत्रेय ऋषींपासून अनुग्रह झालेला आहे त्यांना. बघा आता इथं त्यांना जशी कृपा, अनुग्रह, इथं अनुग्रह म्हणजे कृपा. अनुग्रह झाला म्हणजे लगेच त्यांनी मंत्र दिला आणि आपण म्हटला असा अर्थ नाहीये. जशी त्या अनुसया मातेवरती किंवा अत्रेय पुत्रावरती जशी तुझी कृपा झालेली आहे तशी तू आमच्यावरती कर, तुझे आशीष आमच्यावर असू दे, तू आमचं कल्याण कर हे भगवंता. शून्यासारखे, शून्य पूर्ण राहते, पूर्ण राहते. आता इथं जो आहे तिथं पूर्ण रात म्हणजे शून्य असा अर्थ आहे. म्हणजे जगन्यंता जो आहे तो कसा आहे, इथं शून्य याचा अर्थ आपण सगळं काहीच नाही असा अर्थ नाही. पण तुम्ही विचार करा, त्या शून्याच्या अलीकडे जर आपण एक 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 आकडा वाढवत गेलो तर त्याची किंमत लगेच जास्त होती. शून्याच्या अलीकडे 1 लिहिला त्याचं 10 होता, शून्याच्या अलीकडे 100 लिहिले 1000 होत, म्हणजे त्याची किंमत वाढेल. म्हणजे जगन्यंत्याची किंमत ही वाढत जाणारी आहे, शून्यापासून पुढे वाढत जाणारी आहे. आणि हे म्हणून त्यांनी म्हटलंय की सर्व काही जे आहे ते सगळं जे काही आहे ते तुझ्याकडेच आहे. भगवंत हा पूर्ण आहे, इथं शून्य आहे न म्हणता पूर्ण आहे म्हणायला पाहिजे. ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे शून्यातून शून्य काढलं तर काय राहतं, शून्यच राहतं. तसं पूर्णातून पूर्ण काढलं तरी काय राहतं, पूर्णच राहतं. तसंच या आकाशासारख्या विशाल असणाऱ्या या भगवंताचं आपण भगवंताचं आपण स्मरण केलं तर तो आपला रक्षण करणारा आहे. उत्तरेच्या गर्भामध्ये जेव्हा ते बालक वाढत होतं त्यावेळेस विष्णूने परीक्षित राजाच्या गर्भाचं रक्षण केलं, म्हणून ते विष्णुरात या नावानं प्रसिद्ध. इथं विष्णुरात हे जे नाव आलेलं आहे ते म्हणजे त्यावेळेस जेव्हा उत्तरा ही गरोदर होती आणि अभिमन्यू गेलेला होता, आणि त्यावेळेस त्या उत्तरेच्या गर्भाचं त्यांनी, कारण तिलाही मारण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्या गर्भाचं रक्षण प्रत्यक्ष भगवंत तिच्या गर्भामध्ये जाऊन त्या छोट्या गर्भाचं रक्षण त्यांनी केलेलं होतं. म्हणजे आणि मग ते पुढं परीक्षित राजा म्हणून जन्माला आलेले आहेत. या राजाच्या गर्भाचं रक्षण त्यांनी केलं म्हणून ते विष्णुरात या नावानं ओळखले गेलेले आहेत. म्हणून हा दत्तात्रय भगवान जे आहेत हा अवतार पूर्ण राहत आहे, म्हणजे परिपूर्ण आहे. म्हणजे बघा एकदम अवतीर्ण झालेले ते नाहीये, तर त्यांनी गर्भात शिशु म्हणजे शिशूच्या गर्भामध्ये सुद्धा ते होते, तिथून वाढत वाढत मोठे होत होत त्यांनी विश्वमूर्त असं त्यांचं स्वरूप प्रगट झालेलं आहे. म्हणजे ते पूर्ण आहे, परिपूर्ण आहे. म्हणून दत्तात्रेयांना परिपूर्ण रूप असं म्हटलं जातं. दत्तात्रय रक्षण करणारे आहेत, जगन्यंते आहेत. म्हणूनच
तू आमचं या घोर अशा संकटातून रक्षण कर, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर अनुग्रह कर, आमचं रक्षण कर. अशा तू असणाऱ्या दत्तात्रेया, तुला माझा नमस्कार असो, असं या स्वामींनी दत्तात्रेय गुरूंना प्रार्थना केलेली आहे. जेव्हा करोनाचं मोठं संकट आलेलं होतं तर त्यावेळेस कित्येक ठिकाणी ह्या घोर कष्टोद्धारण स्तोत्राचे किती किती 1008 नंतर 1,00,000 अशी आवर्तन केली गेलेली आहेत. कारण संपूर्ण विश्वावरती संकट आल्यासारखं झालेलं होतं आणि हा विश्वमूर्ती असणारे दत्तात्रेय त्या संकटातून आपल्याला बाहेर काढणार याची खात्री होती भक्तांना, म्हणून त्यांनी ही आवर्तनं हे पठण करण्याचं कित्येक ठिकाणी आणि त्या आवाजानं निदान आपल्या अवतीभोवती सगळं वातावरण तरी चांगल्या प्रकारचं झालेलं होतं, प्रसन्न झालेलं होतं. म्हणून असे हे अनुग्रह करणारे दत्त महाराज आहेत. त्यांना स्वामींनी प्रार्थना केली की तुझ्या भक्तांवरती तू कृपा कर, म्हणजे जे हे स्तोत्र जे पठण करतील किंवा जे दत्त गुरूंना मानतील तर त्यांच्यावरती ते अनुग्रह करणार, कृपा करणार, कारण ते पूर्ण आहेत आणि परिपूर्ण असणारा हा भगवंत आपल्या भक्ताला सुद्धा पूर्ण करण्याचाच प्रयत्न करणार आहे. म्हणजेच तो आपल्याला सगळं देणार आहे, कारण तो दाता आहे, असा अर्थ या श्लोकाचा आहे. तर पुढचा जो श्लोक आहे 5वा श्लोक, बघा किती थोड्याशा श्लोकामध्ये टेंबे स्वामींनी सगळं मागणं मागितलेलं आहे आपल्या महाराजांच्याकडं, की काय काय सगळं मागितलं. तू कसा आहेस तेही सांगितलं त्याच्यामध्ये. पूर्ण राहत आहेस म्हणजे विष्णूच्या रूपामध्ये तू आहेस. नंतर तू सगळं विडाहरण करणारा आहेस, तू सद्गुरू आहेस, तू विश्वमूर्ती आहेस. सगळं त्यांनी त्याच्यामध्ये आणलेलं आहे. म्हणजे सगळ्यांचं एकत्रीकरण त्यांनी या दत्त महाराजांमध्ये करण्याचा स्तोत्रामध्ये प्रयत्न केलेला आहे. आता पुढं आणखीन ते सांगतायत. हे पुढचं आपल्या दृष्टीनं फार चांगलं आहे. 5वा श्लोक जो आहे तो आत्ताच्या कलियुगामध्ये आपल्यासारख्या भक्तांना अतिशय चांगला आहे. धर्मे प्रीतिम सन्मतीम देव भक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तीम च मुक्तीम. बघा साधा सोपा सरळ अर्थ आपल्या सुद्धा लक्षात येते. भावासक्तीम चाखिलानंद मूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मा. धर्मे प्रीती. आता इथं धर्माची अखिल म्हणजे त्यांनी सांगितले धर्म म्हणजे काय ते की आपण ज्या योग्य मार्गानं वागत असतो, आपली वागण्याची जी पद्धती तोच आपला धर्म. म्हणजे आता समजा त्यांनी आपल्याला एखादं काम नेमून दिलेलं आहे की नाही, समजा आपल्याला लिखाणाचं काम करायला सांगितलं, आपण कुठंतरी लेखनिकाचं काम करायचं, तोच आपला धर्म आहे. योग्य तऱ्हेनं कोणतीही चूक न करता लेखन करणं हाच आपला धर्म तिथं दिसतो. योग्य प्रकारे समजा आपल्या आई वडिलांनी आपल्याला सांगितले असेल, पूर्वज सांगतात की आपल्या दारात जर 12च्या वेळेला कोणी आलं तर त्याला जेवायला घाला. आपण कोणी आलं तरी या बसा, जेवायला येत आहे या, 2 घास खाऊन जावा, तसंच का जाता, हाच आपला धर्म आहे. म्हणजे योग्य रीतीनं आपण वागणं हाच आपला धर्म आहे. आणि धर्मे प्रीती, आणि धर्मानं वागण्याची प्रीती आवड ज्याला आहे म्हणजे योग्य. आता इथं धर्म म्हणजे हा या धर्माचा त्या धर्माचा असा अर्थ आपण अभिप्रेतच करायचा नाही. योग्य म्हणजे सद्वर्तन करणं, सदाचार करणं, सद्वर्तनाने सदयोग्य विचारांनी सद्भावनेनं कोणतंही कार्य करणं तोच आपला धर्म असं आपण समजायचं. धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्तीम. त्यांनी सांगितले की चांगली बुद्धी सन्मती, आपल्याला चांगली बुद्धी योग्य वेळेला जर आपल्याला चांगली बुद्धी जर चालली आपली तर आपल्या हातनं चांगलं कार्य घडतो. समजा आपल्या घरामध्ये कोणाला तरी हार्ट अटॅक आलेला आहे किंवा योग्य वेळेला आपल्याला पटकन सुचलं पाहिजे की नाही, आधी चटकन त्यांना गाडीत घालून पटकन दवाखान्यात न्यायला पाहिजे. नाही तिथंच उपचार करत बसायचे, लिंबू पाणी दे, छाती चोळ, अमृतांजन लाव पाठीला वगैरे, हे करत बसण्यापेक्षा चटकन आपल्याला सुचलं पाहिजे आणि त्यांना दवाखान्यात न्यायची आपली बुद्धी चालली पाहिजे. ही सन्मती आहे, आपल्याला बुद्धी सुचली पाहिजे त्यावेळेस. इतरही अनेक गोष्टी असतात की अशा वेळेस आपल्याला आपली बुद्धी, चांगली बुद्धी अर्थात चांगल्या गोष्टीसाठी वापरायला शिक. म्हणजे एखादा ऍक्सिडेंट घडलेला आहे तर तिथं आपल्या बाटलीत जे पाणी ते पटकन आपण त्या म्हणजे ज्यांना कोणाला त्रास झालेला आहे अपघातामध्ये, जे काय संकटात पडलेले आहेत तर त्या संकटग्रस्त व्यक्तींना देणं
ही आपली चांगली बुद्धी आणि चांगली वृत्ती आहे. त्यामुळे ते म्हणतात की सन्मतीम देव भक्तीम, म्हणजे तो संकटात सापडलेला जो माणूस आहे त्याची जर आपण चांगल्या बुद्धीनं थोडीशी सेवा केली तर तो काय म्हणेल की हा देवासारखं धावून आलात तुम्ही. म्हणजे देव भक्ती म्हणजे आपोआप आपल्याकडनं भक्ती केल्यासारखं आहे, देवाची भक्ती आहे. तुम्ही संकटात असणाऱ्या माणसाला सोडून निघून गेलात तर ही वृत्ती चांगली आहे का? नाही. आपण त्यावेळेस थोडीशी तरी मदत करण्याची वृत्ती आपल्याकडे ठेवली पाहिजे. म्हणून स्वामी महाराज मागणं मागतायत आपल्याकडं, म्हणजे सगळ्यांच्याकडं, की धर्मावर आमची प्रीती राहो. धर्म म्हणजे आपलं कर्तव्य कर्म करत राहणं. किती कर्तव्यता कशासाठी आहे? करण्यासाठी आपलं आचरण योग्य प्रकारे राखणं, तोच आपला धर्म. म्हणजे मला त्याच्यातनं काही फायदा मिळणार आहे का हा विचार करायचा नाही, तर योग्य प्रकारे मी आचरण, म्हणजे माझ्या सद्गुरूंना माझ्या गुरूंना मी केलेलं कार्य कसं वाटतंय, योग्य वाटतंय का, मग ठीक आहे मी ते करून टाकते. म्हणजे त्याच्यासाठी मला त्याचा फायदा तोटा ह्याचा विचारच करायचा नाही. म्हणजे योग्य धर्म योग्य आचरण करणं हेच आहे, यालाच आपण धर्म म्हणायचं आहे. म्हणजे कर्तव्य करणं, इति कर्तव्यता करण्यासाठी आपलं आचरण योग्य ठेवणं हाच धर्म आहे. आणि म्हणून ते सांगतायत की धर्मावर प्रीती राहो. आता प्रीती राहो म्हणजे काय, तर प्रेम करत बसायचं नाहीये धर्मावर. प्रेम करायचं म्हणजे त्याची आवड तुम्हाला निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे योग्य कितीही बाकीचे किती कसे आपण काय म्हणतो, आमच्या घरापुढं आम्ही स्वच्छता केलीच आहे की त्यांनी करावं त्यांच्या घरापुढे. अरे पण आणि थोडासा लांब झाडू फिरवलास तर आपोआपच तिकडचं पण सगळं स्वच्छ होतं ना. हे जे आचरण आहे आपलं, म्हणजे ही धर्माप्रमाणे आचरण, तो लाभ चुकू दे ना. तू कशाला चुकतोय, तू योग्य प्रकारे वाग. हे धर्माचं आचरण आपण करायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या दारात आहे, समजा त्यांच्या दारात त्यांनी दिवा लावलेला नसेल, ठीक आहे, एखादी पणती आपण त्यांच्याही दारात दिवाळीत नेऊन लावली, काही फारसं बिघडणार नाहीये. पण हे आचरण म्हणजे धर्माची प्रीती, त्याची आवड आपल्याला यायला पाहिजे. कारण पुढच्या ओळीमध्ये ते सांगतायत सत्संगाप्ती देही भुक्तींच्या मुक्तीम. असा जर सत्संग, नुसतं सत्संग म्हणजे चांगल्या माणसांच्या सानिध्यात राहायचं, त्यांनी काय देतात ते खायचं प्यायचं, गप्पा टप्पा हाणायच्या आणि यायचं, असा अर्थ नाहीये. तर सत्संगती म्हणजे त्यांचे जे चांगले विचार आहेत ते आपल्यामध्ये बाणायचा प्रयत्न करायचा, ते आपल्यामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण काय होणार आहे, त्यामुळेच आपल्या देहाला देही भुक्तीच्या मुक्ती, म्हणजे देहाची असणारी भूकही वागवली जाणार आहे आणि आपल्याला मुक्तीचं द्वार पण मिळणार आहे. आणि म्हणून ते सांगतायत सत्संगाप्ती देही भुक्तींच्या मुक्ती. देही म्हणजे इथं देह आपला, देही म्हणजे देह असा अर्थ नाहीये. आपल्या देहाला मुक्ती मिळण्याचं सुद्धा ह्याच आपल्या चांगल्या कृत्यातून होणार आहे. कारण आपण संत सज्जनांच्या म्हणजे सहवासामध्ये राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या आचार विचारांचा पगडा आपोआप आपल्यावरती येणार आणि आपल्याला चांगली बुद्धी होऊन आपल्याला मुक्ती मिळण्याचं म्हणजे मोक्ष मिळण्याचं सुद्धा ह्याच संत संगतीमुळे होणार आहे. आणि तेच मागणं हे टेंबे स्वामी महाराज त्या दत्तगुरूंकडे करतायत की तुझं जे सत्संगतीमध्ये राहून तुझी आठवण काढतील, चांगली कृत्य करतील, तर त्यांना तू सहाय्य व मुक्ती मिळवून दे. म्हणजे देवाची भक्ती करण्यासाठी आपल्याला चांगली बुद्धी राहू दे. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण शुभम करोती म्हणतो तेव्हा काय म्हणतो, तर चांगली बुद्धी दे असं प्रार्थना करतो तो देवाकडं. तर आपण आपोआपच संत सज्जनांच्या संगतीमध्ये असो तर आपल्या बुद्धीमध्ये आपोआप फरक पडत असतो, आपले विचार बदलत असतात. आणि कारण का, तर त्यावेळेस ते सत्संगतीमध्ये असणारे सज्जन लोक आहेत ते आपल्यावर लक्ष देत असतात. आणि म्हणून आपल्या चुकून समजा आपल्या तोंडातून एखादा वाईट विचार, वाईट शब्द बाहेर पडला की हे असं नाही बोलायचं, असं कोणाला लोकाला बोलू नये. आपल्या तोंडातून आपण का बरं वाईट विचार शब्द बोलायचे, हे संस्कार आपल्यावरती आपोआप होतात. कारण माणूस चिडला की आपोआप वाईट शब्द आपल्या मुखातून सहजपणे आपण काढतो, बोलतो कुणाला तरी काहीतरी. पण त्याच वेळेस जर आपण संत सज्जनांच्या संगतीचा विचार जर आपल्या मनामध्ये आला तर त्यांच्या मुखातून कधीही वाईट विचार येत नाही, ते कधीही वाईट उच्चारण शब्दांचं करत नाहीत. तर आपण सहज जाता
काय रे बाबा काय हे असं तसं म्हणत बसतो. पण वाईट शब्द उच्चारायचे नाहीत, कारण ते शब्द जेव्हा आपण उच्चारत असतो तेव्हा वातावरणामध्ये ते शब्द उच्चारलेले ते परत रिबाउंड होऊन आपल्याकडेच येत असतात. मग आपण उच्चारलेले शब्द जर आपल्याकडेच येणार असेल तर आपण का बरं वाईट विचार करायचे आणि का बरं वाईट शब्दांचं उच्चारण करायचं? नाहीच करायचं. वाईट शब्द बोलायचे नाही. भले ते माणूस कितीही वाईट वागू दे, पण वाईट शब्द बोलायचे नाहीत. म्हणून देवाची भक्ती करण्यासाठी चांगली बुद्धी आपल्याला द्यायला पाहिजे. चांगली बुद्धी आली की आपोआपच आपल्या मुखातून चांगलेच विचार, चांगलेच शब्द. कारण आमची देवभक्ती करण्यासाठी आपल्याला आपली बुद्धी उपयोगात आणली गेली पाहिजे. देवभक्ती करायची म्हणजे नुसतं देव धुवायचे, हळदी कुंकू लावायचं, ठेवून टाकायचे, अशी देवभक्ती नाही. तर त्या भगवंतामध्ये असणारे जे जे सर्व सद्गुण आहेत ते मी माझ्या अंगी बाळगण्याचा प्रयत्न करीन. माझ्या ठाई यावे तेवढी कृपा त्यांनी माझ्यावर करावी, अशी अपेक्षा आपण करावी. खरं तर हे मुळात अवघड आहे. हे आपल्याला म्हणजे सन्मती, चांगली बुद्धी, सत्संग हे सगळं ठीक आहे, आपल्याला असं वाटत असतं होईल आपल्याला, पण हे फार अवघड गोष्ट आहे. त्यासाठी आपलं पूर्व पुण्य पण चांगलेला, कारण सत्संग हा अतिशय महत्वाचा आहे. आपण एक नेहमी म्हणतो, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, असं आपण नेहमी म्हणत असतो. आता कलंक मतीचा धडो म्हणजे काय हो? तर आमच्या बुद्धीवरती जो काय एक थर साठलेला आहे तर तो सगळा झडून जाऊ दे, नाही होऊ दे असं म्हणतात. सुसंगती सदागरो, चांगल्या लोकांच्या संगतीत आम्हाला राहायचं सद्भाग्य. आणि हे कोण देणार आहे? अर्थात सद्गुरूच देणार आहे. तेच आपल्याला संत सज्जनांच्या सहवासामध्ये राहायचं भाग्य देणार आहे. सुजन वाक्य कानी पडो, आपण कीर्तन, प्रवचन, आता हे असं वाचन करतो, अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो, गीता वाचतो, मनाचे श्लोक वाचतो, दासबोध वाचतो, म्हणजे काय होते हो? तर आपल्या कानावरती सुजन वाक्य, जे चांगले लोक आहेत, जे आतापर्यंत मोठमोठे लोक होऊन गेले, त्यांनी जे जे ग्रंथ लिहिलेले त्या ग्रंथांच्या वाचनाचे शब्द आपल्या कानावर पडताय. सुजन वाक्य कानी पडो. आपण जर त्यांच्या संगतीत असलो तर काय होणार आहे? आपोआपच मतीचा, आपल्या बुद्धीचा कलंक निघून जाणार आहे, वाईट विचार निघून जाणार आहे, त्याच्यावर जो मळब साठलेला आहे ते निघून जाणार आहे. आणि विषय सर्वथा नावडो. विषय म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे षड्रिपू आहेत, या सगळ्या विषय वासना नावडो. आपोआपच आपल्याला आवडीनं होतात. आता नाही वाटत की असं करावं. पूर्वी जरा जरी कोणी काही म्हटलं तरी आपल्याला खूप राग येत असतो, पण आता आपण मनाचे श्लोक वाचतोय, गीता वाचतोय, थोडा परिणाम आपल्या स्वभावामध्ये बदल होत गेलेले. आपण म्हणतो नसेल त्याला वेळ झालेला म्हणून नाही आला, एवढं काही त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायचे, फिरायचं नाही, येईल, उद्या येईल, परवा येईल, भेटेल ना, त्यावेळेस आपण हे सांगू त्याला. अशी वृत्ती आपली का होते? तर विषय सर्वथा नावडो. कारण आपल्याला अशा लोभामध्ये, मोहामध्ये अडकायचंच नाही. आता आपण त्याच्यातनं बाहेर पडायचंय, त्याची आवड आपल्याला कमी करायची. नावडो म्हणजे नाहीच आवड, नकोच आहे आपल्याला, आता आपण आपोआप कमी करायचे. आणि म्हणूनच संत सज्जनांचं, संत संगतीचं महत्व, कुसंगत, कारण आणि तुम्ही बघा कुसंगतीचा परिणाम लगेच होतो. समजा एखादा शिव्या देणारा माणूस आपल्या संगतीमध्ये 1-2-4 तास असेल तर त्याच्या तोंडातून उच्चारला जाणारा एखादा वाईट शब्द आपल्याला तेवढा लगेच इतका परिणाम करून जातो की पुढच्या 4-5 तासामध्ये आपण चुकून एकदा तरी तो शब्द म्हणून टाकतो. कारण आपल्यावरती त्याचा इतका परिणाम होतो. कारण वाईट जे आहे ना, कुसंगत म्हणतो आपण त्याला, त्याचा परिणाम लगेच होतो आपल्याला. कारण का? तर आपलं मन इतकं लवचिक आहे की चांगल्याकडे जायला ते फार लवकर तयार होत नाही. त्याला बळजबरीनं आटापिटा करून आपण तिकडे न्यावं लागतं. पण वाईट मात्र आपल्यावरती लगेच परिणाम करतं आणि त्यामुळं कुसंगत आपल्याला घडते. पण समाजात मात्र सत्संगाला जर आपण गेलो, म्हणजे संतांच्या संगतीत जर आपण राहिलो, तर आता आपण म्हणतो आता नाही, माझी उपासनेची वेळ आहे, नाही तुम्ही आता आपल्याला संपवायला पाहिजे, कारण मला आता थोड्या वेळानं 5 वाजता उपासनेला जायचे. म्हणजेच काय? तर संत सज्जनांच्या संगतीमध्ये राहायचे, त्यांचे चांगले वाक्य मला ऐकायचे, कानावर पडले पाहिजेत त्यांचे चांगले विचार. आणि आपण जर असं काही सगळ्या समाजामध्ये बसलेला असतोय आपण,
अगं नाही ग, माझी आता असा उपास नाही, मला जायचंय बाई, मी निघते आता. म्हणजे गप्पा मारत बसलेल्या भगिनी आहेत आणि आपण तिथून उठलो, आपण उपास नाही म्हणून सांगितलं तर सगळ्या जणी हा आले मोठी उपासना करणारी लगेच नाकं मुरडतात. पण त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. कारण का, आपल्याला कळलेलं आहे की संतांच्या सत्संगामध्ये, चांगल्या वाचनामध्ये आपण सतत राहायला पाहिजे. गप्पा टप्पा जोडून काहीही आपल्याला त्याचा फायदा होणार नाहीये. पण 4 वाक्य चांगली कानावर पडली, चांगलं वाचन आपल्याकडनं झालं तर त्याचा परिणाम मात्र आपल्याला जास्त काळपर्यंत टिकणारा होणार आहे. आणि म्हणून ते पुढे आणखीन शेवटच्या श्लोक ओळीला ते सांगतात, काय होतंय, भावासक्तींच्या अखिलानंद मूर्ते, अखिल आनंदाची मूर्ती आहेत तुम्ही. भगवंताचं वर्णन करताना, त्या दत्त महाराजांचं वर्णन करताना स्वामी सांगतायत की सत चित आणि आनंद स्वरूप असं तुम्ही आहेत, अखिलानंद मूर्ती आहात. आणि तुम्ही काय करणार, भावासक्ती, भाव आसक्ती जी आहे म्हणजे माझ्या मनामध्ये असणारे जी आशा, कशाचा तरी लोभ, हे सगळं विषय भोग, हे सगळ्यातून मला तुम्ही मुक्ती देणार आहात. आणि ह्या भावनापूर्ण असं जे प्रेम आहे ते देण्याचं कामही तुम्हीच करा. भावासक्ती म्हणजे माझा जो एक लीन भाव, मी तुमच्या चरणाशी शरण आलेलो आहे, मी तुम्हाला गुरु महाराज, मी तुमच्या चरणाशी लीन झालेलो आहे. आणि त्यामुळे तुम्ही काय मला द्यायचंय आता, तर भावनापूर्ण प्रेम द्यायचंय, माझ्यावरती कृपा करायची आहे. आणि म्हणून ते सांगतायत भावासक्ती चाखिलानंद मूर्ते, म्हणजे आसक्तीचा जो भाव आहे तो सगळा कमी करून टाका आणि मला तुमचं फक्त प्रेम द्या. कारण तुम्ही कसे आहात, तर चैतन्य स्वरूप असे सच्चित आनंद स्वरूप आहात. आणि म्हणून स्वामी महाराज त्यांच्याकडे मागणा करतायत की हे दत्त महाराज, गुरु महाराज, सद्गुरु महाराज, तुम्ही मला हे सगळं द्या, माझी या सगळ्या विषय वासनातून, भोगातून, सगळ्यातून सुटका करा आणि मला सदैव तुमचं स्मरण चिंतन होऊ दे. हीच अपेक्षा या स्वामींनी दत्त महाराजांकडे केलेले. कुणासाठी केली आहे ती, आपल्यासाठी केले, आपल्यासारख्या भक्तांसाठी केले. ते स्वतः तर त्याच्यातनं केव्हाच मुक्त झालेले होते, त्यांना काहीच गरज नव्हती. पण भक्तांना केवळ निदान एवढ्या श्लोक समजून घेऊन, एवढ्या श्लोकांचं पठण जरी त्यांनी केलं तरी सुद्धा, आपण फलश्रुतीचा अर्थ आधीच बघितलेला आहे की ते म्हणून ते सांगतायत की ह्या जर लाभदायक अशा स्तोत्राचं तुम्ही जरी पठण केलं, विशेषत्वानं जर याचं म्हणण्याचं केलं, तर आपोआपच दत्त प्रभूंची कृपा तुमच्यावरती सदैव राहील. आणि त्या दत्तात्रयांची कृपा दृष्टी आपल्याला लाभली की आपले सगळे घोर कष्ट आहेत, अघोर कष्ट, जे घोर पडणारी जी त्रासदायक संकट आहे त्याच्यातून मुक्तता करण्याचं काम हे दत्तप्रभू करणार आहेत. केवळ त्यांच्या या श्लोकात पठणाने, स्तोत्राच्या पठणानं ते होणार आहे. आणि त्याला कारण कुठलाही, जसं गुरुमंत्र आपण गुरुमुखातून घेतला तर त्याला वेटेज म्हणतो आपण, त्याला एक प्रकारचं जडत्व येतं, त्याच्या मध्ये एक शक्ती निर्माण झालेली असते. तसं टेंबे स्वामींच्या मुखातून प्रत्यक्ष दत्त महाराजांनीच की माझ्या भक्तांनी जर हे स्तोत्र पठण केलं तर मी नक्कीच त्यांच्यावर कृपा करीन. कारण महाराज स्वामींवरती, टेंबे स्वामींवरती त्यांची कृपा झालेलीच होती, ते त्यांचेच अवतारी पुरुष समजले जातात. पण त्यांनी हे स्तोत्र आपल्यासाठी लिहिलेलं आहे की कलियुगामध्ये माझ्या भक्तांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांनी ह्या स्तोत्राचं पठण करावं, मी त्यांना सगळ्यातून सोडवण्याचा प्रयत्न करेन. पण ते करताना तितक्या भावनेनं, निष्ठेनं आपण ते केलं पाहिजे. तर सगळ्या आसक्ती सोडून ते केलं पाहिजे की तुम्हीच एकमेव आहात, ही भावना तिथं आपल्या, म्हणजे दत्त महाराजांना शरण गेल्यावर, दत्तगुरूंना, सद्गुरूंना जेव्हा आपण शरण जातो तेव्हा तुम्हीच एकमेव माझे आधार आहात, याच्यातनं माझी सोडवणूक फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकणार आहे, ही शरणागतता, ही लीनता आपण त्यावेळेस करायला पाहिजे. तरच त्याचा प्रभाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. अशा तऱ्हेनं आपण या स्तोत्राचे अर्थ आज आपण बघितलेला आहे. दत्त गुरूंची कृपा, प्रभूंची कृपा आपल्यावरती सदैव राहू दे, अशीच प्रार्थना जसं टेंबे स्वामींनी आपल्यासाठी गुरूंच्याकडे केली, तसंच आम्हाला सुद्धा सगळ्यांना अशीच सदैव प्रार्थना करण्याची बुद्धी द्या आणि आमच्यावरती सदैव कृपा राहू दे, हीच प्रार्थना करून विनंती करून
मी हे इथंच थांबवते आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय गुरुदेव दत्त.